सोलापूर महानगरपालिकेचे आज या ठिकाणी स्थायी समितीचे सदस्य तसेच स्वीकृत सदस्य या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आणि तसंच MIMचे या ठिकाणी स्वीकृत सदस्य निवड करण्यात आलेले आहे। किती आणि कोणाकोणाचे किती आहेत? भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी 8 आणि MIMचे 1। 8 कोण? 8 रोहिणीताई, भारतीय जनता पार्टीचे रोहिणीताई तडवळकर, अक्षय अंजिकाने, वृषाली चालुक्य, श्रीनिवास जायमार, ज्ञानेश्वर मेहकल, मेट्रे, शैलेश मेट्रे, मनीष केत आणि रुद्रेश बोरामणी। दादा, विषय असा आहे की आपल्या अजेंड्यावर शासनाचा या ठिकाणी प्रस्ताव आहे। शेवटी बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे। राहिलेले जो एक नाव आहे तो आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये घेण्यात येणार। ते मी या ठिकाणी परत एकदा वाचायला लावलं। सभागृह नेत्यांनी या ठिकाणी 8 नावे वाचली। 8 नावे वाचून त्यांना आपण म्हणतात आहे। राहिलेले एक नाव आहे ते आपण पुढच्या मीटिंगमध्ये घेणार आहे। सभा नगर सचिवने या ठिकाणी 8 नाव वाचली। 7 वाचले नाव। सांगा मी नाव रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे। तर 8 नाव आमच्या पक्षनेते सांगतील। तुम्ही वाचताना तुम्ही अजिबात तसं काय नाही। आमच्या सर्व सदस्यांमध्ये एकमत आहे आणि सोलापूर शहराला ऐका एकमत आहे म्हणूनच विरोधकांनी 88 नगरसेवकांना नाटी निवडलंय। पहिली सभा होती, 5 नगरसेवकांनी विरोधकाच्या पहिली सभा होती। आज सभा वेळेवर सुरू अपेक्षित होतं। नेहमीच्या पद्धतीने परत तुम्ही 11:30ला सभा, परत तो गोंधळ, सभागृह नेत्याचं नियंत्रण नाही, तुमचं नियंत्रण नाही, सगळं विरोधकाच्या ताब्यात सगळी सभा नवीन सदस्य आहेत या ठिकाणी। नवीन सदस्याचं आमच्या सर्व यांना आम्ही लवकर या ठिकाणी बोलवलं होतं। काही सदस्य थोडं त्यांना यायला थोडंसं जरा वेळ झालं या ठिकाणी आणि आम्ही 11:15ला या ठिकाणी सभा 10 मिनिट उशीर झाला। विरोधी म्हणजे गटनेते देखील ते आम्हाला म्हणले होते की 11:15ला आपण या ठिकाणी चालू करू। ठीक आहे, नवीन सदस्य आहेत काही ठिकाणी आणि इथून पुढची जी सभा आहेत ती वेळेवर सुरू करू। आमच्या कार्यकर्त्याची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहे। त्यांच्या पक्षाची काळजी करा म्हणून सांगा। त्या काळजीपोटीच एक नाव घेतलं नाही का मग? आपल्या कार्यकर्त्यांची काळजी आपण असं म्हणतो, त्या काळजीपोटीच एक नाव घेतलं नाही का मग? काळजीपोटीच नाव घेतलं नाही। योग्य निवड, योग्य कार्यकर्त्याची निवड केली जाईल अशी सूचना होती। असं असताना तुमच्या सत्ताधारी पक्षाने हा विषय बलानुसार 9 ते मला माहिती नाही। माझ्यापर्यंत तर कसं काय नाव आलं किसन आणि कुणीही नाव त्यांचं आधी फिक्स किंवा काल रात्री नावं फिक्स झाली असं कुठेही नाही। जी पक्षाकडनं नावं आली ती पक्षाकडनं सभागृहात वाचण्यात आली। दोन्ही वेळा दिलेला पक्षाची ही पद्धत नाही कामाची। दादा एक नाही आहे, तो शेवटी सभागृहाचा अधिकार आहे। आम्ही पुढच्या मीटिंग मध्ये या ठिकाणी राहिलेले जे काही एक नाव आहे ते आम्ही निश्चित त्यांना एकाने मेसेज केला आत्महत्या करतो म्हणून, माझं नाव कट झालं म्हणून। त्यांनी असं पण म्हटलं की ते नरेंद्र विरोधी पक्ष नेते गटनेते आहेत ते त्यांनी ते काय म्हणत असेल ते आम्हाला माहिती नाही। कार्यकर्त्याच्या धमकी कार्यकर्ते काय कार्यकर्त्याचा शेवटी तसं काय नाही आहे। बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे आणि आपल्या सोलापूर शहराच्या विकासासाठी राहिलेले एक नाव जे आहे ते निश्चित लवकर आपण या ठिकाणी जाहीर प्रोसिडिंग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आपल्याला नगरसचिव कार्यालयामध्ये या ठिकाणी प्रोसिडिंग बघायला मिळेल। एवढी मोठी आपल्याकडे परिवहन समिती आपल्याला हे ऊर्जित अवस्थेत या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आणि सोलापूर शहराला आपल्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी परिवहनचे एकदम चांगले सदस्य या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत। त्यामुळं आपल्याला सर्व जे काय आपले परिवहनचे चांगले अभ्यास असलेले जे सदस्य आहेत त्यांना आपण बोलवून या ठिकाणी मग ते निवड करणार आहे। अनुद्गार काढले की मी त्यांना ओळखतच नाही आहे, त्यावरून मोठा गोंधळ सुरुवातीला या नगरसचिवांना काही सूचना केलेल्या आहेत? नगरसचिवांना मी त्या ठिकाणी सूचना केली आहे। त्यांचा सांगण्याचा उद्देश तसा नव्हता। त्यांना काय होतं की 87 नगरसेवक 88 नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत। 70% नगरसेवक या ठिकाणी नवीन आहेत
त्यांना म्हणायचा उद्देश असा होता की मी त्यांना तुम्हाला त्यांच्या मिस्टरांना ते ओळखत होते, मी त्यांना नजर चुकीने मी त्यांना ओळखलो नाही असं त्यांना म्हणायचं होतं. पण सभासद प्रस्ताव त्यांचा घेतला नाही असा कुठलाच नव्हता. ते सदस्य त्या ठिकाणी नवीन होते आणि ठीक आहे, जे आमच्यात आम्ही त्यांना सांगितलेलं आहे पुढील विषयामध्ये जे काय ते सभासद प्रस्ताव आहे त्यांचे घ्या म्हणून असा आम्ही आदेश दिला. सर्वांचे सभासद प्रस्ताव घ्यायला पाहिजे आणि यायला अजेंड्यावर यायला पाहिजे असं आम्ही त्यांना आदेश दिलेला आहे. दादा अजेंड्यावर नरेंद्र काळेंना सगळं विषय माहित आहे, तुम्हाला विषय माहित आहे, सर्व विषय घेतले. प्राधान्यक्रम कशासाठी घ्यायचा? तुम्हाला एखादा घ्यायचा नसेल प्राधान्यक्रम घेऊ नका ना. 3 विषयांना 4 विषयासाठी प्राधान्यक्रमाची काय गरज आहे? सभागृह तुम्ही बोलता जास्त असतील विषय तर प्राधान्यक्रम दिले आपण समजू शकतो. सुरुवात आपल्याकडनं झाली पण असायलाच 4-5 ही आहेत 7. नाही कसं जरा थोडं सभेवरती कंट्रोल दिसलं नाही, सर्व डिस्करेज पण आणि लोकांना तमाशा पाहायला मिळाला पहिल्या दिवशी, असं नाही माहिती. कंट्रोल पाहिजे दोघांना. पहिल्या सभेमध्ये तो दिसला नाही. सर्वांमध्ये समन्वयाने एकमत आहे. या ठिकाणी कुठलेही या ठिकाणी सभागृहामध्ये आमच्या सर्व सदस्यांचं या ठिकाणी एकमत आहे आणि दुजाभाव नाही आहे. आणि या ठिकाणी आमच्या पक्षनेत्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षनेत्यांनी या ठिकाणी 8 नावं वाचलेली त्या ठिकाणी ती मंजूर करण्यात आली. राहिलेले एक नाव जे आहे ते आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये घेऊ. शुभेच्छा. 8 दिवसामध्ये चांगले सदस्य तुम्हाला मिळालेत का? सभा 8 दिवसापूर्वी काढलेली आहे. अजेंडापूर्वी काय सदस्याची निवड का केली नाही किंवा चाचणी का केली नाही? ह्याच्यापूर्वी पण परिवहनच्या असंच गडबडीत अनेक आपल्याला या ठिकाणी बसेस वगैरे मिळाले होते. त्या टायमाला तिथं आपल्याला रूट वगैरे जे उत्पन्न आपल्याला परिवहनचं येत नव्हतं व्यवस्थित, तर आपल्याला जे आता नवीन बस येणार आहेत चांगले जबाबदारी सदस्य त्या ठिकाणी निवडण्यात येणार आहेत. एक मिनिट केलं नाही, त्याचं कारण काय असेल आणि ते कुठल्या नियमाने? आता आमचे आयुक्तांनीच तुम्हाला या ठिकाणी सांगितलं डायसवर सर्व पत्रकारांना आणि आमच्या आपल्या सर्व सभागृहातील सदस्यांना की तो शेवटी निवडीचा अधिकार सभागृहाला आणि महापौरांना आहे. पुढच्या मीटिंगमध्ये या ठिकाणी आम्ही तो राहिलेलं जे काही एक नाव आहे, 8 नावं या ठिकाणी वाचलेले आहेत, एक नाव जे काय राहिलेलं आहे ते आम्ही या ठिकाणी पुढच्या मीटिंगमध्ये का राहिलं? मग तुम्ही बोला. का राहिलं? का राहिल्याचा विषय नाही, लोकांना नाही, लवकर जाहीर पक्षात एकमत करा. झालंय किंवा काहीतरी विषय पक्षात सर्व आमचे एकमत आहे. एक जे नाव राहिलेलं आहे ते त्यांचं लवकर म्हणणं असं आहे की जाहीर करा. नेमका कशासाठी राहिला? एक नाव तुम्हाला एकमत करता आलं नाही. 62 पैकी एक आणखी एक नावावर एकमत का? 65 जण अर्ज भरले होते, एक नाव तुम्हाला एक नाव जाळलं की गाळलं? 8 नावं या ठिकाणी तो जाहीर केलेले आहे. हो दादा, 88 नगरसेवकांचं असं म्हणलंय आणि त्याच्यातली 8 नावं वाचली. त्याच्यात तुम्ही बोलताना असं म्हणलेलं आहे की खालील विषय नावं अशी आहेत, खालील नावं अशी आहेत, खालील नावं अशी आहेत, खालील नावे अशी आहेत, खालील नावे अशी आहेत. 9 म्हणलं नाही. बलाबलानुसार 9 नावं आहेत, त्याप्रमाणे खालील नावे अशी आहेत. विषय असा आहे की 9 नावं जाहीर करणं गरजेचं होतं. एक नाव तर राहिलं